निखिल चव्हाण कर्णधार स्वतः चढाईच्या मोर्चावर. उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केली आहे. थोडीशी आक्रमकता, चांगलं पददालित्य. यावेळेस प्राण भगतचा डिफेन्स, सुंदर पकड. निखिल चव्हाणला कोर्टच्या बाहेर पुश केलं जाते. शुभारंभाचा गुण नोंदवला जातोय नागेश्वर आवाज संघाच्या खात्यामध्ये. पहिली चढाई समीर पारकर. मध्यरक्षकाला लाथेनं टिपण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ करतोय. सावध चढाई आहे, सावध पवित्र आहे. क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेण्याचा केवळ प्रयत्न. अंदाज घेऊन माघारी परततोय. निष्फळ चढाई. हितार्थ मडवी. हितार्थ मडवी क्वार्टर फायनलच्या सामन्यात ज्याने 13 गुण तब्बल आपल्या चढाईच्या माध्यमातून कमावले, यावेळेस मात्र भरीव कामगिरी करावी लागेल. बॅककिकचा प्रयत्न होता, निष्फळ चढाई. रिक्त हस्ते माघारी परतलाय. प्रत्युत्तर शहबाज चौगुले. पुरेपूर उंची असलेला हा चढाई बहादर. चांगलं पददालित्य, सावध पवित्र आहे. रिक्त हस्ते माघारी परतेल. हितार्थ मडवीचं प्रत्युत्तर. 7-1 अशी लढत. मध्यरक्षकावर आक्रमण केलं होतं, यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा वॉकलाईन पार करून आपल्या प्रांगणात परततोय. तिसऱ्या चढाईची जबाबदारी अनिरुद्ध दळवी. संकेत वाकडेचा सिंगल थाय होल्ड यावेळेस सक्सेसफुल होतोय. जेरबंद केलं जातंय ते अनिरुद्ध दळवीला. पहिली टॅकल सातिर्जे संघाच्या प्रांगणात 1 गुण देऊन जाईल. हितार्थ मडवीचं प्रत्युत्तर. डू ऑर डाय रेड. बोनस ऑन आहे. उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात आहे. संदेश कवळेचा अँकल होल्ड, यशस्वी अँकल होल्ड. प्राण भगतचा तेवढाच सपोर्ट. पुन्हा एकदा एक यशस्वी टॅकल नागेश्वर आवाज संघाच्या प्रांगणात. समीर पारकर पुन्हा एकदा. सावध पवित्रा. बोनसचा प्रयत्न. दोन्ही कोपरा रक्षक आणि त्याचा सहाय्यक दूर अंतरावर उभे होते. बरीचशी जागा त्या ठिकाणी समीरला उपलब्ध होती आणि नेमका त्याच जागेवर प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरतोय. फेक बोनसचा अटेम्प्ट. रिक्त हस्ते माघारी परततोय. सामन्याला ॲज युजल संथ सुरुवात झालेली आहे. हा सामना देखील मध्यंतरापर्यंत संतच चालेल. मध्यंतरानंतरच खरी रंगत या सामन्यात येईल. समीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. रिक्त हस्ते माघारी परतेल. तिसऱ्या चढाईवरच्या खेळाचं धोरण दोन्ही संघांनी अवलंबलंय. पहिल्या 2 चढाया आक्रमकता नसलेल्या होत आहेत, वारंवार होत आहेत. तिसऱ्या चढाईवर भर दिला जातोय. हे देखील तिसरी चढाई. अनिरुद्ध दळवी. मागील वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण संकेत वाकडे याच्या माध्यमातून झालं होतं. यावेळेस पाहूया. एक उंच देहयष्टीचा हा खेळाडू आहे. चांगलं पददालित्य. आतापर्यंत संयमी क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र डबल थाई होल्ड. जर्सी क्रमांक 10. सुंदर पकड. हितार्थ मडवीचं प्रत्युत्तर. तिसरी चढाई. यावेळेस मध्यरक्षकाला टिपलेला आहे, यशस्वीरित्या टिपलेला आहे. 1 गुण मिळेल. एका गुणाच्या आधारे सातिर्जे संघ यावेळेस मात्र आघाडीवर येईल. शहबाजचं प्रत्युत्तर. जर्सी क्रमांक 4.
बोनसचा प्रयत्न. सातास एक अशी लढत आहे. कोपरा रक्षकावर आक्रमण होतं. निखिल चव्हाणची चढाई. सावध पवित्र आहे. पुन्हा एकदा समीर पारकर. डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात. मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात परततोय. चांगलं पददालित्य. फेक बोनसचा अटेम्प्ट. निष्फळ चढाई. निखिल चव्हाणचं प्रत्युत्तर. दोन्ही संघांचा लेखाजोखा जर पाहिला, नागेश्वर आवाज संघाचे पलीकडे 3 खेळाडू दिसत आहेत समीरच्या टीम मध्ये, आणि या बाजूला नागेश्वर आवाज संघाचे 2 खेळाडू आहेत. सर्वेश कवळे हितार्थ मडवीची जोडी राईट कॉर्नरला या ठिकाणी पाहायला मिळते. सर एकूण पाहिलं तर नागेश्वर आवाजचे 5 खेळाडू सेमीफायनल खेळत आहेत. समीर पारकरची चढाई. तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर कर्णधार स्वतः जबाबदारी घेऊन येतोय. यावेळेस मध्यरक्षकाला लाथेनं टिपण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरवर आक्रमण असेल. सुंदर अँकल होल्ड हितार्थ मडवीचा त्या ठिकाणी. समीर पारकर यावेळेस जेरबंद होतोय. हितार्थ मडवी तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर 4-1 अशी लढत. सूरज गवाणकर अ व्हेरी एक्सपिरियन्स डिफेंडर आणि संदेश कवळे. सुंदर पकड. 3-4 असा गुणफलक शैबाद चौगले. निखिल चव्हाणची चढाई. जर्सी क्रमांक 12. 5-1 अशी लढत आहे. कॅल्क्युलेटेड चढाया आहेत. रिस्क घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये दोन्ही बाजूने. तिसऱ्या चढाईवर जे काय होईल ते बघू अशा पद्धतीचं धोरण आहे. अनिरुद्ध दळवीची चढाई. जर्सी क्रमांक 9. पुन्हा एकदा अनिरुद्ध दळवी तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. यावेळेस संकेत वाकडेचा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. एका गुणाची कमाई. तिसरी चढाई पुन्हा एकदा निखिल चव्हाण. यावेळेस बोनस ऑन असेल. चांगलं पददालित्य.
बोनस गुण करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये आणि यावेळेस जबरदस्त डॅश. पॅरलल डॅश होती, ग्राउंड लेवलला पॅरलल असलेली डॅश, कारण हाईटमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते. निखिलची उंची खूप कमी आहे, त्याच्या देहयष्टीला ॲडजस्ट करून केलेली डॅश. प्राण भगत एक एक्सपिरियन्स डिफेंडर त्या ठिकाणी मध्यरक्षकाची भूमिका निभावतोय. पाच चार 4-1 अशी लढत असेल. समीर पारकर या चढाईत सुद्धा सावध पवित्र आहे. मध्यंतरासाठी सामना थांबलाय. गुणांक नायका आवाज 5 गुण, सातिर्जे 4 गुण. यावेळेस सामना हिटअप होण्याची शक्यता नाकारली जात नाहीये. प्रो कबड्डी चालू होण्यापूर्वीची कबड्डी अतिशय संथ अवस्थेत पोचली होती, ज्या ठिकाणी 2 गुण घेऊन सुद्धा एखादा संघ अगदी 10 मिनिटाचा सामना जिंकत होता. प्रो कबड्डीमध्ये रिव्होल्यूशन आलं, तिसरी चढाई आली, सुपर टॅकल आलं, बरेचसे नियम त्या ठिकाणी बदलले गेले. कबड्डी घराघरात जाऊन पोचली. त्याच्यामुळेच आज आपण या ज्या लीग्स किंवा स्पर्धा सेलिब्रेट करतोय त्याचं कारण ती प्रो कबड्डी आहे. कबड्डीमध्ये एंटरटेनमेंट निर्माण करण्याचं काम प्रो कबड्डी या लीगने केलं. एका गुणाची आघाडी आवाज संघाकडे. उत्तरार्धाला सुरुवात. समीर पारकरची चढाई. समीर पारकर वारंवार चढाया करतोय. तिसऱ्या चढाईला अनिरुद्ध दळवीचा वापर करतोय. चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर्सी क्रमांक 9 प्रणय तुणतुणे कोपरा रक्षकाच्या भूमिकेत. एक रिस्की डिफेंडर आहे. सर्वेश कवळे उजव्या कोपऱ्यात. प्रणय तुणतुणे पुन्हा एकदा, कारण स्पेशल रायडर कोणी अवेलेबल नाहीये कोर्टवर. तिसरी चढाई पुन्हा एकदा अनिरुद्ध दळवी. 4-1 अशी लढत. हनुमान उडी, जबरदस्त हनुमान उडी. मी कालपासून पाहतोय या खेळाडूला, तो प्रयत्न करतोय जंप करायचा, परंतु सेमीफायनलच्या मोक्याच्या क्षणी ही हनुमान उडी त्याची सक्सेसफुल झाली. 3 गुण मिळाले. जबरदस्त अटेम्प्ट. जोरदार टाळ्या करा या अटेम्प्टसाठी. शेवटचा खेळाडू ऑल आउटची नामुष्की सातिर्जे संघावर. पाहूया हा खेळाडू किती खेळाडूंना संजीवनी देऊ शकेल. बोनस तर पार केलेला आहे, बोनसचा 1 गुण तर मिळेल. पाहूया. सेल्फ आउट, आउट ऑफ बॉन्ड. रेडर आउट. 1 पॉइंट आवासला. बोनसचा 1 गुण सातिर्जेला. समीर पारकर पुन्हा एकदा.
सातिर्जे संघाला यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण 6 गुणांनी संघ पिछाडीवर पडलेला आहे. 6 गुण हा सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला जास्त वाटत नसला तरी 6 गुण कव्हर करणं हे खूप कठीण काम आहे. हितार्थ मडवी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेस मध्यरक्षकावर आक्रमण होतं. प्राण भगतनी तो हल्ला सावरलेला आहे. हितार्थ पुन्हा एकदा चांगलं पददालित्य. यावेळेस पुन्हा एकदा मध्यरक्षकाच्या सहाय्यकाला लात मारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न देखील निष्फळ. रिक्त हस्ते माघारी परतलाय समीर पारकर. पुन्हा एकदा या सामन्याचा संपूर्ण कंट्रोल समीरनं आपल्या हातात घेतलाय. आपल्या खेळाडूंचा पद्धतशीरपणे तो वापर करून घेतोय. मग अनिरुद्ध दळवीला वारंवार तिसरी चढाईसाठी पाठवणं असेल, डिफेंडरला संयमी ठेवणं असेल, कुशल नेतृत्व समीरच्या माध्यमातून या लीगमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर अनिरुद्ध दळवी. वॉक लाईन पार करून 7च्या डिफेन्स मध्ये पाहायचंय कशा पद्धतीचा खेळ करतोय. निसटलाय परंतु जेर बंद झालाय. हात त्याचा अंगाखाली अडकला त्या ठिकाणी, अन्यथा तो सटकला असता तिथून. प्रयत्न चांगला होता. 1 गुण मिळतोय सातिर्जे संघाला पकडीच्या माध्यमातून. हितार्थ पुन्हा एकदा. यावेळेस यशस्वी बोनस करून माघारी परतलाय. समीर पारकरचं प्रत्युत्तर 7-11. फेक बोनसचा अटेम्प्ट. निखिल चव्हाण मध्यरक्षकाच्या भूमिकेत. कर्णधार स्वतः चढाईच्या मोर्चावर येत होता. तितक्यात त्रुटीत काळाचा अवलंब. हितार्थ मडवीची चढाई. प्रत्येक चढाईवर लढाई करावी लागेल. सामना लास्ट 5 मध्ये एंटर होतोय. बेंद्रेचा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न त्या ठिकाणी. थाय होल्ड करण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु तो निष्फळ ठरलेला आहे. ऍडव्हान्स टॅकल. 1 गुणाची कमाई हितार्थसाठी, सातिर्जे संघासाठी. 8-11. हळूहळू जो डिफरन्स आहे स्कोर मधला तो कमी करण्यात सातिर्जे संघाच्या चढाईबाददारांना यश येतंय. निखिल चव्हाण पुन्हा एकदा वॉक लाईन पार करून आपल्या प्रांगणात परतेल. तिसऱ्या चढाईवर खेळ करण्याचा प्रयत्न असेल शहबाज चौगुले. तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. यावेळेस निखिल चव्हाणचा संयम सुटला. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. 1 गुणाची कमाई आणि सामना लास्ट 4 मिनिट्स मध्ये एंटर होतोय. हितार्थ मडवीची चढाई. सामना आता हिटअप होण्याची शक्यता आहे. सुंदर पददालित्य, सुंदर टेक्निक, चांगला बोनस. 1 गुणाच्या कमाईने सातिर्जे संघ 9 गुणांवर जाऊन पोहोचलाय. समीर पुन्हा एकदा. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस ऑन आहे. सावध चढाई.
पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात परतेल. हितार्थ मडवी वारंवार चढाया करतोय. लागोपाठच्या प्रत्येक चढाईवर त्याला यश मिळतंय. पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र संदेश कवळे त्या ठिकाणी रेडी होता. 2 बोनस माझ्या कॉर्नरवरून गेले. तिसऱ्या बोनसला मी काही करू देणार नाही. सुंदर उडी मारली. हितार्थ मडवीला जेरबंद केलं. सामना पहा 9-13. सातिर्जे संघाला खूप प्रयत्न करावे लागतील. 4 गुणांचा डिफरन्स आहे. समीर पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर. शेवटची 3 मिनिटं पुकारलेली आहेत. नक्कीच अंकुश सर, शेवटची 3 मिनिटं आणि 4चा फरक तितकासा खूप काही मोठी आघाडी नाही आहे. ही आघाडी मोडण्यासाठी सुद्धा 3 मिनिटं खूप झाली. मात्र कशा पद्धतीने आता अटॅकिंग गेम करतायत सातिर्जे संघातील खेळाडू यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण या स्पर्धेचं गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत श्री जगदीशजी सावंत पुरस्कृत अलिबाग रेवस लीगच्या ह्या चषकावर नाव कोरण्याचं स्वप्न 12 संघ घेऊन उतरले होते. त्यातील हे शेवटचे 4 संघ, त्यापैकी एक संघ बाहेर गेलेला आहे. एक संघ सेमीफायनलचा जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. आणि यातील कोणता संघ धडक मारतोय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच ताकदीने उतरतोय हे मात्र कळणार आहे. या ठिकाणी अनिरुद्धला ब्लॉक केलंय. अनिरुद्ध कोर्टच्या बाहेर बसतोय. आता मात्र 10-13 अंकुर सर या ठिकाणी पाहतो आपण. निखिल साठी सुद्धा या ठिकाणी सुंदर. एक जबरदस्त व्यूहरचना. सुंदर. इसको बोलते हैं एक्सपीरियंस. प्राण भगत सारखा एक एक्सपिरियन्स मध्यरक्षक त्या ठिकाणी अवेलेबल असताना निखिलने एक्झिट करतानाची डॅश होती ही. चांगला प्रयत्नात यशस्वी ठरतोय. नक्कीच एक एक गुण आता फार महत्वाचा आहे. काही मिनिटं सामना संपायला. सेमीफायनलचा दुसरा सामना अंतिम रिव्ह्यू आलेला आहे. रिव्ह्यू. कॉर्डलेस द्या. Hello. Satirje challenge by bonus point. Our decision rider out. Please review, sir. बोनसचा चॅलेंज केलेला आहे सातिर्जे संघाने. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो बोनस. 10-14. हारवाडे सर, बोला. माइंड गेम कसे असतात बघा. समीर पारकर पहिल्या सामन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे या सामन्याच्या सुरुवातीपासून गेम थर्ड रेडवर घेऊन गेला. हो. त्याचं ते षडयंत्र डीएन रिसॉर्टने ब्रेक करण्याचा प्रयत्नच केला नाही. तू थर्ड रेडवर खेळतोयस तर आम्ही पण थर्ड रेडवर खेळतोय. आम्ही रिस्क घेणार नाही. याला माइंड गेम बोलतात. प्रतिस्पर्ध्याच्या बुद्धीशी खेळणं. नक्कीच आणि खऱ्या अर्थाने तो कुठेतरी सक्सेस होताना सुद्धा आपल्याला दिसला आणि म्हणूनच ही पोझिशन आता या ठिकाणी आपण पाहतोय. अंकुर सर, एक 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना. या ठिकाणी एक जबरदस्त थायहोल्ड केला जातोय. रायडर जेरबंद होतोय. एक एक गुणांची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न सातिरी संघाचा असताना कुठेतरी थोडंसं अनसक्सेसफुल, कुठेतरी बॅड लक, दुर्दैव वाट्याला येत आहे आणि पुन्हा एक गुण कमी करण्याच्या नादामध्ये एक गुण वाढला जातोय. आघाडी वाढली जाते. हितार्थ मडवी क्वार्टर फायनलच्या सामन्यात स्वतः रिस्क घेऊन फर्स्ट सेकंड रेडवर पॉइंट कव्हर करत होता. त्याला सुद्धा त्यांनी त्या माइंड गेम मध्ये फसवलं. तू थर्ड रेडवर ये,
मग आम्ही बघतो काय आहे ते. येस येस, याला म्हणतात प्लॅनिंग. प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात खरोखर शिवरायांचे आपण उपासक, शिवरायांचे आपण भक्त आहोत. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं हातावर मोजणाऱ्या, बोटावर मोजणाऱ्या मावळ्यांच्या जोरावर. ते हेच असं माइंड गेमनी खऱ्या अर्थाने गनिमी कावा ज्याला म्हणतात, किंवा प्लॅनिंग प्रत्येक वेळेला चेंज करणं. समोरचा सेनापती कोण आहे, समोरचा शत्रू कोण आहे, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघतोय. आवाज संघातील समीर आणि त्याचे सर्व खेळाडू यांचा माइंड गेम नक्कीच या ठिकाणी सक्सेस होताना दिसतोय. मात्र अंतिम क्षणापर्यंत सांगता येणार नाही की कोण बाजी मारणार. सामना संपायला काही क्षण उरलेले आहेत. तिसरी चढाई अनिरुद्ध दळवीच्या खांद्यावर जबाबदारी आहे. थर्ड रेड आहे. सामना जवळजवळ सांगतेच्या दिशेला लागलेला आहे. सामना संपला 12-15 3 गुणांनी. मग बघा हरवाडे सर, रिस्क घेऊन 3 पॉइंट कव्हर करताना आले असते. आले असते नक्कीच आले असते. मी पाहतोय, मी तेच आता बोलणार होतो, पण नाही रिस्क घेतली. आणि मी तर असं म्हणेन थोडासा कुठेतरी लूज कॉन्फिडन्स अंतिम काही मिनिटांमध्ये झाला सातिरी संघातील खेळाडूंचा. त्यांना असं वाटलं की आता आपण नाही बाजी मारू शकत, आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेत